रामकृष्ण हरी. आज 11व्या अध्यायाचे आपले वाचन चालू असून आज त्याचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत. आज विजयादशमी आहे. त्यानिमित्त आपणाला विजयादशमीच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. भाग 2 मध्ये आपण 481 ओळीपर्यंत वाचन केलेले आहे. आता आपण 482 पासून पुढे वाचन करणार आहोत. संजय उवाच यतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीत प्रणम्य. संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला व हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सद्गदित वाणीने म्हणाला, ऐशी आघवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजयो सांगे कुरुनाथा ज्ञानदेवो म्हणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरु देशाच्या राजाला अर्थातच धृतराष्ट्राला संजय सांगत आहे. मागा सत्यलोकोने गंगाजळ सुटली आवाजत खळाळ शिवाच्या विशाळ बोलता तया. मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळाखळाटाने चालला होता. ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे घुमघुमीला मंदरा चिळे क्षीराब्धी जैसा. अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा, तैसे गंभीरे महानदे हे वाक्य विश्वकंदे बोलिले अगाधे अनंत रूपे. त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले. ते अर्जुने मोठके ऐकिले आणि सुखकी भय दुनावले. हे नेनोपरी कांपिनले सर्वांग तयाचे. ते अर्जुनाने थोडेसे ऐकले, तो सुखाचा म्हणा किंवा भीतीचा म्हणा दुप्पट जोर झाला. कशाचा हे आम्हास माहीत नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्याचे सर्व शरीर थरथरा कापावयास लागले. सखोलपणे वळली मोठ आणि तैसेच जोडले कर संपुट. वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा प्रभूंच्या पायावर ठेवू लागला. तेवीची काही बोलू जाये तव गळा बुजालाची ठाये. हे सुख की भय होये हे विचारा तुम्ही. याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा, तो त्याचा कंठ भरून राही. हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे, याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना सांगतात. परे तेव्हा देवाचे निबोले अर्जुना हे ऐसे झाले मिया पदांवरी देखिले श्लोकींचे या. परंतु त्यावेळेस देवानी केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली, हे मी श्लोकाच्या वरील भीत भीत प्रणम्य या शब्दावरून जाणले. मग तैसाची भेन भेन
पुढती जो हारुनी चरण, मग म्हणे जी आपण ऐशी बोलिले ती. मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज आपण असे बोललात. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्पुरुषत्यनुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुझ्या महात्म्याने जग हर्ष व प्रेम पावते हे योग्यच आहे. भयभीत राक्षस दश दिशांना पळत आहे. सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करीत आहे, तेही योग्यच आहे ना. अर्जुना मी काळू आणि ग्राशी जे तो माझा खेळू, हा बोलू की रढळू मानू आम्ही. की अर्जुना, मी सर्व भक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे. हे जे तुझे बोलणे ते आम्ही खरोखरच खरे मानू. परे तू आजी काळे आजी स्थितीची या वेळे, ग्राशी जे हे न मिळे विचाराशी. परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ त्यांनी आज स्थितीकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा, हे माझ्या विचाराला पटत नाही. कैसेनी अंगीचे तारुण्य मोडावे, कैचे नव्हे ते वार्धक्य काढावे, म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करोनी. शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे व नसलेले म्हातारपण कुठून आणावे. या गोष्टी जर करू म्हटले तर जशा व्हायच्या नाहीत, अगदी त्याचप्रमाणे जरी तू या स्थितीकाली संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही. हा जे चौपाहारे न भरता कोणीही वेळा, श्री अनंता काय माध्यान्नी सवित्या मावळतू आहे. अहो देवा, 4 प्रहर दिवस भरला नसताच कोणत्या तरी वेळी सूर्य माध्यान्नी मावळला आहे काय. पै तुझ अखंडित जवळा, तिनी आती जी वेळा, त्या तिनी परी सबळा आपुलाला समयी. देवा, अखंडित असे जे आपण काळ त्या आपल्यास तिन्ही वेळा म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय आहेत. परंतु त्या तिन्ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती, आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळयो. ज्या वेळेस उत्पत्ती व्हावयास लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात, आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती व प्रलय या दोन्हीही दिसत नाहीत. पाठी प्रळयाचे वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसे नाही न ढळे अनादि ऐसे. प्रळयाच्या वेळेला उत्पत्ती व स्थिती या दोहोंचा लोप होतो. ही अवस्था कशानेही बदलत नाही, असा हा क्रम अनादी कालापासून आहे. म्हणून आजी तरी भरे भोगे, स्थिती वर्तिजत आहे जगे, एक ग्रशीशी तू हे न लगे माझा जीवी. म्हणून आज तर स्थितीकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे. म्हणून या स्थितीकाली तू त्याचा संहार करशील हे माझ्या मनाला पटत नाही. तव संकेते देव बोले, आगाया दोन्ही सैन्याशीच मरण पुरले, ते प्रत्यक्ष तुवा दाविले येर यथा काळे जाण. तेव्हा खुनेने देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे, ते मी तुला प्रत्यक्ष दाखविले. त्याच्याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काली मरण पावतील. हा संकेतू जव अनंता,
वेळू लागला बोलता तवा अर्जुनी लोकू मागता देखिला यथास्थिती. हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले. मग म्हणतसे देवा तू सूत्री विश्व लागवा जगाला मा आगवा पूर्वस्थिती पुढती. मग अर्जुन म्हणावयास लागला देवा या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस. हे सर्व जग पुन्हा पूर्वस्थितीला आले. परी पडिलिया दुःख सागरी तू काढीशी का जिया परी ते कीर्ती तुझी हरी आठवीत असे. परंतु दुःख सागरात पडलेल्या जीवांना तू ज्या प्रकाराने बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगितशे महासुखाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहो. वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो व त्या भोगात हर्षरूप लाटावर आम्ही लोळत आहोत. देवा जियाले पणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग आणि दुष्टा तया भंग अधिकाधिक. अहो देवा जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दुष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे. पै त्रिभुवनीच्या राक्षसा महाभय तो ऋषिकेशा म्हणून पळता ती दाही दिशा पहिलीकडे. परंतु हे देवा त्रिभुवनातील राक्षसांना तू महाभय म्हणजे साक्षात मृत्यूच आहेस म्हणून ते भयाने दाही दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत. तेथ सूर नर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित असती. बाकीचे सूर सिद्ध किन्नर फार काय सांगावे. हे स्थावर जंगमात्मक हे जग आहे ते सर्व तुला आनंद भरीत होऊन नमस्कार करत आहे. कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयशे ब्रह्मणोप्यादि कर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसतत्परम यत्. हे महात्मन अत्यंत महान महद ब्रह्माचा देखील आदी करता जो तू त्या तुला राक्षस इत्यादी का नमस्कार करत नाहीत. हे अनंता देवादी देवा जगन्निवासा तू अक्षर व सत व असत म्हणून जे आहे ते तू आहेस व त्याच्या अतीत जे आहे तेही तू आहेस. येथगा कवना कारणा राक्षस हे नारायणा न लगतीचे चरणा पळते झाले. हे श्रीकृष्णा येथे हे राक्षस कोणत्या कारणामुळे तुमच्या चरणाला शरण न येता दूर पळून गेले आहेत. आणि हे काय तू ते पुसावे तुले आम्हाशीही जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसे नित्तमे. आणि हे तुम्हाला तरी काय पुसावयाचे आहे एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे. तर हे पहा सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरणार. जे तो प्रकाशाचा आगरू आणि झाला माशी गोचरू म्हणून या निशाचरा केरू फिटला सोये. तू आत्मप्रकाशाची खान आहेस आणि आमच्या पुढे प्रत्यक्ष प्रगट झाला आहेस म्हणून सहजच राक्षसांची दुर्दशा उडाली आहे. हे तुले दिवसाम्हा काही नेनवेची श्रीरामा आता देखत सो महिमा गंभीर तुझा. इतके दिवस हे श्रीरामा हे आमच्या काहीच समजण्यात आले नाही. हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत आहे. जे थोनी नाना सृष्टीचे आवळे
पसरती भूतग्रामाची आवेली तया महत ब्रह्म्याती व्याली दैविकी इच्छा. ज्या महत ब्रह्म्यापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती व प्राणीमात्रांच्या समुदाय रूपी वेली उत्पन्न होत असतात, त्या महत ब्रह्म्याला प्रभू आपली इच्छा प्रसवली आहे. देवो निसीम तत्व सदोदितो, देवो निसीम गुण अनंतो, देवो निसीम साम्य सततो नरेंद्र देवांचा. देवा, आपण अंतरहित असून आपल्या गुणाची गंती नाही. आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकालाबाधित आहे. आपण अखंड निष्प्रतिबंधपणे सर्वत्र व्याप्त आहात व आपण देवांचे राजे आहात. जे तू त्रिजगती ओलावा, अक्षर तू सदशिवा, तुझी सद सत्देवा, तयाही अतीत ते तू. हे नित्य कल्याण रूप देवा महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस. तू अविनाशी आहेस. देवा, सत व असत तूच आहेस व त्या पलीकडे जे तेही तूच आहेस. त्वमादि देवा पुरुष पुराणस, त्वमस्य विश्वस्य परन्निधानम, वेत्तासि वेद्यंच परंच धामो, त्वया ततं विश्वमनंतरूप. तू आदिदेव पुराण पुरुष आहेस. तू या विश्वाचे अखेरीचे स्थान आहेस. म्हणजे प्रयाणकाली विश्व तुझ्यामध्ये लीन होईल. तू सर्व जाणतोस. जाणण्याला अत्यंत योग्य तू आहेस. अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तू आहेस. हे अनंत रूपा, तू हे विश्व विस्तारले आहेस. तो प्रकृती पुरुषांची आदी, जी महतत्वा तुझी अवधी, स्वये तू अनादी पुरातनु. देवा, तू प्रकृती व पुरुषाचे मूळ आहेस. महतत्वाचा शेवटही तूच आहेस. तू जन्मरहित आहेस व सगळ्यांच्या पूर्वीचा आहेस. तू सकळ विश्वजीवना, जीवाशी तूची निदान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. देवा, तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे. जे श्रुतीची आलोचना, स्वरूप सुख तुची अभिन्ना, त्रिभुवनाची आयतन तू. हे जीवाशी अभिन्न असणाऱ्या देवा, श्रुतीच्या नेत्रास म्हणजे डोळ्यास, ज्ञानास गोचर होणारे म्हणजे दिसणारे असे जे स्वरूप सुख ते तू आहेस. आणि त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेला आधारही तूच आहेस. म्हणून जी परमा तू ते म्हणजे महाधाम, कल्पांती महत ब्रह्म तुझ माझी रिगे. म्हणून देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात. आणि प्रलय काळाच्या शेवटी माया ही तुझ्या स्वरूपी लीन होते. किंबहुना तुवा देवी विश्व विस्तारिले आहे आघवे, तरी अनंत रूपा वाणावे कवने तू ते. फार काय सांगावे देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत त्या तुझे वर्णन कोणी करावे. वायुर्यमोग्निर्वरुण शशांक, प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च, नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वा, पुनश्च भूयोपि नमो नमस्ते. वायू, यम, अग्नी, वरुण, चंद्र, ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचाही पिता तू आहेस. तुला नमस्कार असो, सहस्रावधी नमस्कार असो, पुन्हा पुन्हा तुला नमस्कार असो. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते, नमस्तुते ते सर्वत एव सर्व.
अनंतवीर्यामित विक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोषि सर्व. हे सर्वत्र असणाऱ्या प्रभू, पुढून मागून सर्व बाजूंनी तुला नमस्कार असो. सामर्थ्याला अंत नसलेला व पराक्रमाला इयत्ता नसलेला तू आहेस. तू सर्व व्याप्तोस, तस्मात सर्व तूच आहेस. जे काय एक तू नवशे, कवने ठाई नसची. हे असो जैसा आशी तैशी अनुमो. देवा, काय काय एक तू नाहीस. अरे तू कोणत्या ठिकाणी नाहीस हे वर्णन करणे पुरे. तू जसा असशील तसा त्या तुला नमस्कार असो. वायू तो अनंता, यम तो नियमिता. प्राणिगणी वसता, अग्नी तो तू. हे अनंता, तू वायू आहेस व जगाचे शासन करणारा, जगाला शासन करणारा यम तू आहेस. सर्व प्राण्यांच्या समुदायात असणारा जो अग्नी म्हणजे जठराग्नी, तोही तू आहेस. वरुण तू सोम, सृष्ट्वा तू ब्रह्म. पितामहाचाही परम, आदी जनक तू. देवा, तू वरुण, चंद्र व जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव आहेस व त्या ब्रह्मदेवाचा श्रेष्ठ असा आदिजनक तू आहेस. आणि काही जे जे काही रूप आथी अथवा नाही, तयानुमू तुझ तैसाही जगन्नाथा. आणि हे जगन्नाथा, आणखी जे जे म्हणून काही ज्याला रूप आहे अथवा नाही, ते सर्व तूच आहेस. म्हणून तशा त्या तुला मी नमस्कार करतो. ऐशे सानुरागे चित्ते, नमन केले पंडुसुते. मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. अशा प्रीतियुक्त अंतकरणाने अर्जुनाने भगवंताची स्तुती केली. मग पुन्हा प्रभो तुला नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. पाठी ते साधनते, न्याहाळी श्रीमूर्ती ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पुन्हा त्या श्रीमूर्तीला साध्यंत पाहिली आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. पाता पाता प्रांते, समाधान पावे चित्ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. त्या मूर्तीचे एक एक अवयवाचे भाग पाहताना त्याच्या अंतकरणात समाधान वाटले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. ये चराचरी जी भूते, सर्वत्र देखे तयाते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. या सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये अखंडित जो प्रभू, त्याला पाहिले आणि पुन्हा आपणास नमस्कार असो असे 2 वेळा म्हणाला. ऐशी रूपे ती अद्भुते, आश्चर्य स्फुरते अनंते. तव तव नमस्ते नमस्ते चिमने. अशी ती अनंत व अद्भुत रूपे जो जो आश्चर्यकारक रीतीने अर्जुनाच्या पुढे प्रगट होत होती, तो अर्जुन प्रभो आपणास नमस्कार असो असे म्हणत होता. आणि स्तुती ही नाठवे, आणि निवांतुही न बैसवे. नेने कैसा प्रेम भावे, गाजोची लागे. नमस्ते नमस्ते याहून दुसरी स्तुती त्याला आठवेना, आणि निवांतपणेही राहावेना, ही सहन होईना. अशा प्रेम भावाने तो पुन्हा अर्जुन म्हणू लागला नमस्ते नमस्ते. अशीच गर्जना करत होता, ते कळत नाही. किंबहुना या परी नमन केले सहस्रवरी, की पुढती म्हणे श्रीहरी तुझ सम्मुखा नमो. फार काय सांगावे, याप्रमाणे अर्जुनाने हजारो नमस्कार केले व पुन्हा म्हणाला हे माझ्या समोर असणाऱ्या हरी तुला नमस्कार असो. देवाशी पाठी पोट आठी की नाही, येणे उपयोगो आम्हा काही. तरी तुझ पाठी मोरे याही, नमो स्वामी. देवाला पाठ पोट आहे की नाही
याचा विचार करून आम्हाला काय प्रयोजन आहे? परंतु महाराज, पाठमोरा जो तू, त्या तुला नमस्कार असो. ओबा माझे पाठीशी मनोनी पाठी मोरे म्हणावे तुम्हाशी, सम्मुख विमुख जगेशी न घडे तुझ. माझे पाठीमागे तू उभा आहेस म्हणून मी आपल्याच पाठीमोरे असे म्हणतो. परंतु हे परमेश्वरा, जगाशी समोर अथवा पाठीमोरे होणे हे तुझ्या ठिकाणी संभवत नाही, कारण जगद्रूप तूच आहेस. आता वेगळा लिया अवयवा नेने रूप करू देवा, म्हणून नमो तुझ सर्वात्मका. आता वेगवेगळ्या अवयवाचे वर्णन करण्याचे देवा मला कळत नाही. याकरिता सर्व चराचर बनून सर्वांच्या आत्मरूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. जे अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा, सकळ काळी समा सर्व रूपा. देवा, अनंत बलाच्या आवेशाचे तू ठिकाण आहेस व तुला पराक्रमाला मोजता येत नाही. तू तिन्ही काळी सारखा म्हणजे एकरूप असतोस आणि सर्व देवांच्या रूपाने तूच आहेस, त्या तुला नमस्कार असो. आघविया आकाशी जैशी अवकाशची होनी आकाश अशी, तू सर्वपणे तैशी पातलाशी सर्व. ज्याप्रमाणे सर्व पोकळीत आकाशे पोकळी होऊन असते, त्याप्रमाणे तू सर्वांना व्यापून सर्व झाला आहेस. किंबहुना केवळ सर्व हे तुझे निखिळ परीक्षिरार नवी कल्लोळ पयाचे जैसे. फार काय सांगावे, हे सर्व त्रिभुवन केवळ तूच आहेस. परंतु क्षीरसागरावर जशा क्षीराच्या लाटा असतात, त्याप्रमाणे त्रिभुवन हे तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून या देवा तू वेगळा नवशे सर्वा, हे आले मज सद्भावा. आता तूची सर्व म्हणून हे देवा, तू या सर्व जगाहून वेगळा नाहीस हे खरोखर माझ्या अनुभवाला आले आहे. तर आता देवा, सर्व तूच आहेस. सखे तिमत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. तुझा हा महिमा न जाणणाऱ्या मी प्रमादामुळे अथवा प्रेमामुळे मित्र समजून तुच्छतापूर्वक अरे कृष्णा, अरे यादवा, अरे सख्या इत्यादी जे तुला बोललो, परे ऐशिया तू ते स्वामी कहीच नेनो जे आम्ही, म्हणून या सोयरे संबंध धर्मी राहटलो तुझशी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परंतु तुझा एवढा मोठा महिमा असूनही हे प्रभो, आम्ही तुला केव्हाच जाणले नाही आणि त्यामुळे आम्ही तुझ्याशी असलेले आप्त संबंधाचेच नाते लक्षात घेऊन त्या दृष्टीने तुझ्याशी वागणूक ठेवली. थोर वावूर जाळले अमृते सम्मार्जन म्या केले, वारिके घेऊन दिदले कामधेनु ते. अरे अरे, ही फार अनुचित गोष्ट झाली की मी सड्याचे कामी अमृताचा उपयोग केला आणि लहानसे शिंगरू घेऊन त्याचे मोबदल्यात कामधेनूच देऊन टाकली. परेसाचा खडवाची जोडला की फोडून आम्ही गाडोरा घातला, कल्पतरू तोडून केला कुंप शेता. तू म्हणजे आम्हाला प्रत्यक्ष परिसाचा खडाच लाभला होतास, पण तो फोडून आम्ही त्याचा उपयोग पाया भरण्याच्या कामी केला, अथवा आम्ही कल्पवृक्ष तोडून त्याचे शेत राखण्याकरता कुंपण केले. चिंतामणीचे खाणी लागले तेने करे ओढाळे व लांडिले, तैशी तुझी जवळी कथाडिली सांगा ती पणी. मला तू म्हणजे चिंतामणी नावक रत्नाच्या खाणीचा लाभ झालास. तू या रत्नाचा उपयोग ओढाळ गुरांना हाकण्याकरिता केला. याच तऱ्हेने तुझी प्राप्ती झाली असताही
ती प्राप्ती तू स्नेही म्हणून व्यर्थ घालवली. हे आजीचे पायी पारुकडे, कवन झुंज हे केवडे, येत परब्रह्म तू उघडे, सारथी केलाशी. मागच्या सगळ्या गोष्टी राहू देत, आजच प्रत्यक्ष बघ ना. रोकडे म्हणजे प्रत्यक्ष गोष्ट पहा की हे युद्ध कसले व काय किमतीचे आहे. पण मूर्तिवंत परब्रह्म असताही तुला या युद्धात मी माझ्या रथाचा सारथी केला. या कौरवांची घरा, शिष्टाई धाडिलाशी दातारा, ऐसा वनिजे साठी जगेश्वरा, विकलाशी आम्ही. हे दातारा, तडजोड करण्याकरता कौरवांच्या घरी आम्ही तुला पाठवले. अशा प्रकारे देवा, तू प्रत्यक्ष जागृत दैवत असूनही तुला मी तडजोडी सारख्या सामान्य व्यवहाराकरता खर्ची घातले. तू योगियांचे समाधी सुख, कैसा जाणू चिना मी मूर्ख, उपरोधू जे सम्मुख तुझशी करू. तू योग्यांचे समाधी सुख आहेस, मी कसा मूर्ख की हे मी जाणले नाही व तुझ्या तोंडावर तुला वर्मी लागेल असे भाषण बोलत होतो. याच्या वाहासार्थ मसत्तोषी विहार शय्यासन भोजनेशो, यकोत वाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वामहम प्रमेयम. आणि क्रीडा शयन आसन म्हणजे मंडळीमध्ये बसणे, भोजन इत्यादी प्रसंगी तू एकटा असताना किंवा लोकांच्या देखत तुझा उपहास करण्याकरता जो तुझा अपमान केला त्याबद्दल हे अप्रमेया, ज्याच्या प्रभावाचे अथवा स्वरूपाचे प्रमाण करता येत नाही त्याला अप्रमेया म्हणतात. अच्युता मला क्षमा कर. तो या विश्वाची अनादी आदी बैसशी जे सभासदी, तेथे सोयरिकीची या संबंधी रळी बोलो. ज्ञानेश्वर महाराजांनी या श्लोकावर विवेचन केलेले आहे ते आपण पाहतो आहोत. या विश्वाचे अनादी मूळ जो तू ज्या सभासदामध्ये बसत होतास तेथे जे शब्द नातलगाशी बोलत असताना शोभतील त्या शब्दाने आम्ही तुझ्याशी विनोद करीत होतो. विपाये रावळा येवो, तरी तुझे निअंगे मानू पावो, न मानिसी तरी जाऊ रुसो निसलगी. आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत होतो तेव्हा तू स्वतःच आमचे आदरातिथ्य करत होतास, आम्हास मान देत होतास. व जरी तू आम्हास मान देत होतास तरी सुद्धा तुझ्याशी अतिपरिचय असल्यामुळे अतिपरिचय खोटा असं म्हणतात. त्याप्रमाणे आम्ही उलट तुझ्यावरच रुसून जात होतो. पाया लागून बुझावणी तुझ्या ठाई सारंग पाणी पाहिजे, ऐशी करणे बहु केली आम्ही. देवा, तो पाया पडून आमची समजूत केली पाहिजे असा आम्ही हट्ट करीत होतो व या हट्टाप्रमाणे आम्ही तुझ्याशी अनेक गोष्टी केल्या. सहजपणाच्या वाटा तुझ पुढे बैसे उपराटा, हा पाडू काय वैकुंठा परी चुकलो आम्ही. मी तुझा प्यारा मित्र या नात्याने तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो. श्रीकृष्णा, ही काय आमची योग्यता होती? पण महाराज, आम्ही चुकलो. देवेशी कोलकाठी धरू, आखाडा झोंबी लोंबी करू, सारी खेळता वीस करून निकरे ही भांडो. देवाशी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात देवाशी कुस्ती करीत होतो व सोंगट्या खेळताना देवाला धिक्कारून बोलत होतो व हातघाईवर येऊन देवाशी भांडत होतो. चांगते उरावरी मागो, देवाशी की बुद्धी सांगो, टीव्हीचे म्हणू काय लागो तुझे आम्ही. जी चांगली वस्तू असेल ती झटपट मागत होतो. तू देव सर्वज्ञ, पण तुला देखील शहाणपणाच्या गोष्टी सांगत होतो. त्याचप्रमाणे आम्ही तुझे काय लागतो असे म्हणत होतो.
ऐसा अपराधू आहे जो त्रिभुवनीन समाये, जे नेनताची की पायी शिवतले तुझे. हा अपराध असा आहे की जो त्रिभुवनातही मावणार नाही. परंतु देवा, मी तुझ्या पायावर हात ठेवून शपथ घेऊन सांगतो की अपराध आमच्या हातून नकळत अज्ञानामुळे झाले आहेत. देव बोनियाच्या अवसरी लोभे केर आठवण करी, परी माझा निसुग गर्व अवधारी, जे फुगुनची बैसे. जेवणाच्या वेळी देव आमची खरोखर प्रेमाने आठवण करीत असे, पण माझा निर्लज्ज गर्व पहा की मी फुगूनच बसत असे. देवाची भोगायतनी खेळता आशंकेना मनी, जे रिगोनी आशयनी सरिसा पहुडे. देवाच्या अंतपुरात खेळताना मनात शंका धरीत नव्हतो. इतकेच काय, पण देवा तुझ्या बिछाण्यावर जाऊन तुझ्या शेजारी निजत होतो. कृष्ण मनोने हाकारिजे, यादवपणे तू ते लेखिजे, आपली आन घालिजे जाता तुझ. कृष्णा म्हणून तुला हाका मारित होतो. तू एक यादव आहेस असे तुला समजत होतो व तू जाण्यास निघालास की तुला आमची शपथ घालत होतो. मज एकासनी बैसने का तुझा बोलून मानणे, हे ओळखीचे निदाटपणे बहुत घडले. मी तुझ्या बरोबर तुझ्याच आसनावर बसत होतो, अथवा तू सांगितलेली गोष्ट मानत नव्हतो. त्याचे कारण असल्या गोष्टी कशामुळे घडल्या, तर अति परिचयामुळे घडल्या. म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता, मी राशी आहे समजता अपराधांची. म्हणून श्रीकृष्ण आता काय एक म्हणून सांगावे, मी सर्व अपराधांची रास आहे. या लागे पुढा अथवा पाठी, जे राहटलो बहुवे ओखटी, ते मायेच्या परिपोटी सामावी प्रभो. म्हणून हे प्रभो, हे तुझ्या समक्ष अथवा तुझ्या पश्चात ज्या अनेक वाईट गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, त्या आई ज्याप्रमाणे मुलाचे सर्व अपराध पोटात घालते त्याप्रमाणे तू पोटात घालाव्यात. जे कोणी एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे, ते सामा विजेती सिंधू जळे, आन उपाय नाही. खडुळे म्हणजे गढूळ पाणी. महाराज कोणत्याही एखाद्या वेळी जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन येतात, तेव्हा समुद्राच्या पाण्याने त्या गढूळ लोटास आपल्या पोटात सामाविले पाहिजे, त्यास दुसरा उपाय नाही. तैशी प्रीतिका प्रमादे, देवेशी मज विरुद्धे, बोलविले ते मुकुंदे उपसावीजी. त्याप्रमाणे प्रीतीने अथवा चुकीने माझ्याकडून जी विरुद्ध भाषणे बोलली गेली, हे श्रीकृष्णा, ती तू सर्व सहन करावीस. आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा, आधारू झाली आहे या भूतग्रामा. म्हणून जे पुरुषोत्तमा विनवू ते थोडे. आणि हे देवा, तुझ्याच क्षमावान स्वभावामुळे, क्षमा म्हणजे पृथ्वी, या प्राणी मात्रास धारण करणारी झाली आहे. म्हणून श्रीकृष्णा, तुझी विनंती करावी तितकी थोडीच आहे. तरी आता अप्रेमिया मज शरणागता, आपुल्या क्षमा की जोजी अपराधाशी. तरी आता हे अगम्य श्रीकृष्णा, मी जो आपल्याला शरण आलो आहे, त्या मला या अपराधाची क्षमा करावी. पिताशी लोकस्य चराचरस्य, त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्, न त्वत्समस्त्यभ्यधिकः कुतन्यो लोकत्रयेप्ये प्रतिम प्रभाव. ह्या चराचर जगाचा तू पिता आहेस, अत्यंत पूज्य व श्रेष्ठ असा या जगाचा गुरु आहेस. हे अप्रतिम भावा, स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांमध्ये देखील तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही.
मग तुझ्यापेक्षा अधिक कुठून असणार? जे जाणितले मी आसाचे, महिमानाता देवाचे, जे देवो होय चराचराचे जन्मस्थान. महाराज, खरोखर आता मी तुझे महात्म्य जाणले. हे परमात्मा, तू या स्थावर जंगमात्मक जगाचे उत्पत्ती स्थान आहेस. हरे हरादि समस्ता, देवा तू परम देवता, वेदांते ही पडविता, आदि गुरु तू. देवा, विष्णू, शंकर इत्यादी देवतांचा तू श्रेष्ठ देव आहेस व वेदांनाही शहाणपणा शिकविणारा मूळ गुरु तू आहेस. गंभीर तू श्रीरामा, नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. हे श्रीकृष्णा, तू फार गंभीर अंतकरणाचा आहेस व तू सर्व प्राण्याशी सारखा आहेस. तू सर्व गुणामध्ये बिनजोड आहेस व तुझ्यासारखे दुसरे कोणीही नाही. तू जशी नाही सरीशे, हे प्रतिपादनची कायशे, तुवा झाले आकाशे, सामाविले जग. तुझ्या बरोबरीचे कोणी नाही हे सांगाव्यास कशाला पाहिजे. तुझ्यापासून झालेल्या आकाशात सर्व जग सामावले आहे. जया तुझे निपाडे दुजे, ऐशी बोलताची लाजिजे, तेथ अधिकाची किजे गुठी केवी. त्या तुझ्या बरोबरीला दुसरा काही पदार्थ आहे असे बोलण्यातच लाच वाटावयास पाहिजे. अशा प्रसंगात तुझ्याहून कोणी मोठे आहे असे म्हणण्याची गोष्टच कशाला पाहिजे. म्हणून त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखा ना अधिकू, तुझा महिमा लौकिकू निजे वाणू. म्हणूनच या सर्व त्रिभुवनात नाव घेण्यासारखा तू एकच आहेस. तुझ्या तोडीचा दुसरा कोणी नाही व तुझ्यापेक्षा अधिक कोणी नाही. तुझे महात्म्य लोकोत्तर आहे, त्याचे वर्णन कसे करावे ते समजत नाही. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायम, प्रसादये त्वामहमीशमिढ्यं, पितेव पुत्रस्य सखेव सख्यो, प्रिया प्रियार्यार्हसि देव सोढुं. यास्तव जगताचा स्वामी व स्तवन करण्याला योग्य अशा तुला मी देह नमवून नमस्कार करून तुझ्याकडून अनुग्रह करून घेतो. हे देवा, पिता ज्याप्रमाणे पुत्राचे, मित्र ज्याप्रमाणे मित्राचे, प्रियजन ज्याप्रमाणे प्रियजनांचे अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझे सर्व अपराध सहन करण्याला तू योग्य आहेस. आयशे अर्जुने म्हणितले, मग पुढती दंडवत घातले, तेथे सात्विकाचे आले भरते तया. याप्रमाणे अर्जुनाने भाषण केले आणि नंतर देवास साष्टांग नमस्कार केला. त्यावेळी त्याच्या अष्टसात्विक भाव भरून आले. मागा म्हणतसे प्रसिद प्रसिद, वाचा होतसे सद्गद, काढी जी अपराध समुद्रोनी माते. मग त्याची वाचा सद्गदित होऊन तो म्हणाव्यास लागला, प्रसन्न हो, प्रसन्न हो देवा, मला अपराध रूपी समुद्रातून वर काढ. तुझ विश्व स्वरुधा ते कही, सोयरेपणे न म्हणूची पाही. तुझ विश्वेश्वराची आठाई, ऐश्वर्य केले. तू सर्व जगाचा मित्र असून तू आमचा एक नातेवाईक आहेस असे समजून आम्ही तुला कधी मान दिला नाही. सगळ्या ईश्वराचा म्हणजे देवाचा जो तू ईश्वर, त्या ठिकाणी तुला सारथी करून प्रभुत्व म्हणजे धनीपणा गाजवला. तो वर्णनीय परी लोभे, माती वर्णीशी पासबे, तरी मिया वल्गी जे क्षोभे अधिकाधिक. सर्वांकडून वर्णन करण्यास तूच एक योग्य आहेस, तेव्हा वास्तविक पाहता मीच तुझे वर्णन करणे योग्य होते. पण माझ्यावर तुझे प्रेम असल्यामुळे सभेमध्ये तू माझेच वर्णन करीत होतास.
तेव्हा मी आपली स्वतःची योग्यता समजून उगीच बसावे की नाही, तरी तसे न करता तेव्हा मी गर्वाने चढून जाऊन अधिकच बडबड करीत होतो. आता ऐशिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्ष रक्ष प्रमादा पासून या. आता देवा, ह्या माझ्या हातून घडलेल्या अपराधांना मर्यादा नाही. याकरता माझ्यावर प्रसाद म्हणून माझ्या चुकापासून माझे रक्षण कर. जी हिची विणवावया लागी, कैची योग्यता माझी अंगी, परियापत्य जैशी सलगी बापेशी बोले. देवा, ही सुद्धा विनंती करण्याची योग्यता माझ्या अंगी कुठे आहे? परंतु लहान मूल ज्याप्रमाणे आपल्या बापाशी सलगीने भाषण करते, म्हणजे त्याप्रमाणे मी तुझ्याशी सलगीने भाषण करीत आहे. पुत्राचे अपराध जरी झाले अगाध, तरी पिता साही निर्द्वंद्व तैसे साही जोजी. आपल्या मुलाच्या किती जरी चुका झाल्या तरी बाप ज्याप्रमाणे धुजेपणा सोडून त्या सहन करतो, त्याप्रमाणे अहो महाराज, माझे अपराध आपण सहन करा. सख्याची उद्धत सखा वाही निवांत, तैसे तुवा समस्त साई जोगी. बरोबरीचा स्नेही बरोबरीच्या स्नेहाकडून उपमर्द झाला असता त्याविषयी काहीच मनात न आणता ते सहन करतो, त्याप्रमाणे महाराज मी केलेली सर्व अविचाराची कृत्ये आपण सहन करा. प्रियाची ठाई सन्मानो, प्रिय न पाही सर्वथा जानो, देवी उच्चिष्ट काढिले आपण, ते क्षमा की जोची. असे पहा की स्नेहाच्या ठिकाणी स्नेही सन्मानाची मुळीच इच्छा करीत नाही. त्याप्रमाणे आपण आमच्या घरी उच्चिष्ट काढले, त्याची आपण क्षमा करावी. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जे संकटे, ते निवेदिता न वाटे संकोचू काही. अथवा जीवलग स्नेहाची गाठ पडल्यावर मग आपण भोगलेले जे संकटाचे सर्व प्रसंग, ते त्यास सांगावयास काहीच संकोच वाटत नाही. का उखिते आंगे जीवे, आपण पे दिधले जे आ मनोभावे, तिया कांतू मीनलियान राहवे हृदय जीवे. अथवा ज्या पतिव्रतेने आपल्याला शरीराने व प्राणाने सर्वस्वी प्रेमपूर्वक पतीला अर्पण केले, तिची व पतीची भेट झाली असता ज्याप्रमाणे तिच्या मनातील कोणतीही गोष्ट पतीला सांगितल्या वाचून तिच्याने राहवत नाही, तया परी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया, आणि काही एक म्हणावया कारण असे. अहो महाराज, त्याप्रमाणे मी तुम्हास म्हणजे माझे मागील अपराध क्षमा करण्याबद्दल विनंती केली, व माझा आणखी एक सांगावयाचा काही हेतू आहे. अदृष्टपूर्वं हृषितोस्मि दृष्ट्वा, भयेन च प्रव्यथितं मनो मे, तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी कधी न पाहिलेले हे तुझे विश्वरूप पाहून मी हर्ष पावलो आहे, आणि भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून देवा, मला तेच पूर्वीचे रूप दाखव. हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, माझ्यावर अनुग्रह कर. तरे देवेशी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली, ते माये बापे पुरविले स्नेहाळाचेने. तरी मी विश्वरूप दर्शनाचा हट्ट घेतला. हा जो देवापाशी मी जो लढिवाळपणा केला, तो माझा लढिवाळपणाचा हट्ट आपण जे प्रेमळ भक्तांचे मायबाप, त्या तुम्ही पुरवला. सोर तरुंची झाडे अंगणी लावावी, कोडे द्यावे कामधेनूचे पाडे खेळावया. सुरतरू म्हणजे देवाच्या ठिकाणची जी झाडे आहेत त्याला कल्पवृक्ष म्हणतात. ती कल्पवृक्षाची झाडे अंगणामध्येच कौतुकाने लावून द्यावीत, अथवा कामधेनूचे वासरू खेळायला आणून द्यावे. मिळा नक्षत्री डाव पाडावा,
चंद्र चेंडवा लागे आणावा, हा छंदू सिद्धी नेला आघवा, माऊली तुवा. मी नक्षत्रांच्या फाशांनी डाव खेळावा, मला चेंडू म्हणून खेळावयास चंद्र आणून द्यावा, हा माझा हट्ट माझ्या आई तू सिद्धीस नेलास. जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. ज्या अमृताच्या थेंबा करता कष्ट पडतात, त्या अमृताचा पाऊस आपण 4 महिने पाडलात व सर्वच पृथ्वी पेरणीस लायक करून ती मध्ये पाभारीच्या प्रत्येक तासात म्हणजे फणाच्या रेषात चिंतामणी नावाची रत्ने पेरलीत. आयसा कृत्य केला स्वामी, बोवे लळा पाळीला तुम्ही, दाविले जे हर ब्रह्मी, नायकी जे कानी. महाराज, याप्रमाणे मला आपण कृत्य केलेत, तुम्ही माझे पुष्कळ लाड पुरवलेत व जे शंकर व ब्रह्मदेव यांनी कानाने देखील ऐकले नाही ते तुम्ही मला प्रत्यक्ष दाखवलेत. मा देखावयाची केवटी गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी, ते जिवारीची गाठी मज लागी सोडिली. मग ते त्यांना प्रत्यक्ष पाहावयाची गोष्ट काय, कशाला पाहिजे, ज्याचे उपनिषदांना दर्शन झाले नाही अशी आपल्या जीवातील गुह्य गोष्ट तुम्ही माझ्याकरता उघड केली. जी कल्पादी लागोनी, आजीची घडी धरुनी, माझी जेथुली होऊनी गेली जन्मे. महाराज, कल्पाच्या आरंभापासून तो आजची घटका धरून म्हणजे एवढ्या काळात माझे जितके जन्म होऊन गेले, तया आघवियाची आतू घरडोळी घेऊन असे पाहतो, परी हे देखिली ऐकिली मातू आतुडे चिना. त्या सर्व जन्मांचा झाडा घेऊन पाहत आहे, पण ही सर्व गोष्ट विश्वरूपाचे दर्शन ऐकलेली किंवा पाहिलेली आढळतच नाही. बुद्धीचे जाणणे कही न वचेची याची नि अंगणे, हे साधही अंतःकरणे करिवे चिना. बुद्धीची जाणण्याची शक्ती कधी याच्या म्हणजे विश्वरूपाच्या अंगणात सुद्धा येत नाही व अंतःकरणाला ही कल्पना सुद्धा करता येत नाही. तेथ डोळ्या देखी होवावी, ही गोठीची काय सया करावी, किंबहुना पूर्वी दृष्टना श्रुत. अशा स्थितीत डोळ्यांना पाहावयास मिळावे ही गोष्ट कशाला बोलावयास पाहिजे, फार काय सांगावे, हे पूर्वी कोणीही पाहिले नाही अथवा ऐकले नाही. ते हे विश्वरूप पुले, तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले रुष्ट देवा. ते हे आपले विश्वरूप तुम्ही माझ्या डोळ्यांना प्रत्यक्ष दाखवलेत, त्यामुळे देवा माझे मन आनंदित झाले. परे आता ऐसे चाड जीवी, जे तुझशी गोठी करावी, जवळी कहे भोगावी आलिंगावयाशी. परंतु आता अशी जीवामध्ये इच्छा आहे की तुझ्याशी गोष्टी कराव्यात व तुझे सानिध्य भोगावे व तू मजकडून आलिंगीला जावास. ते याचे रूपे करू म्हणजे, तरी कोणी एके मुखेशी चावळीजे, आणि कवना खेव देजे तुझ लेख नाही. खेव देणे म्हणजे आलिंगन देणे. या सर्व गोष्टी विश्वरूपाबरोबर करू म्हटले तर अनंत मुखापैकी कोणत्या एका मुखाबरोबर बोलावे, आणि तुझ्या विश्वरूपी शरीराला मर्यादा नसल्यामुळे कोणाला आलिंगन द्यावे. म्हणून वारिया सवे धावणे, न ठकणे गगना खेव देणे, जळ केली खेळणे समुद्री केवी. एवढ्या करता वाऱ्याबरोबर पळणे जुळणार नाही व आकाशाला आलिंगन देणे घडणार नाही व समुद्रामध्ये जलक्रीडा कशी खेळावी या लागे जी देवा. इथीचे भय उपजतशे जीवा,
म्हणून येथुला लळा पाळावा जे पुरे हे आता. याकरिता हे श्रीकृष्णा माझ्या मनात या विश्वरूपाविषयी भय उत्पन्न झाले आहे आणि म्हणूनच एवढा हट्ट पुरवावा की आपण प्रगट केलेले विश्वरूप आता पुरे झाले म्हणजे ते परत आवरून घ्यावे. पै चराचर विनोदे मग तेने सुखे घरी राहिजे तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा मा. स्थावर जंगमात्मक जग मजेने हिंडून पाहावे व त्या हिंडण्यात बऱ्याचशा हाल अपेष्टा भोगल्यावर घरी सुखाने विश्रांती घेत राहावे. त्याप्रमाणे तुझे अपाट विश्वरूप पाहिल्यावर तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप हे आम्ही योग जाता अभ्यासावे तेने याची अनुभवा यावे शास्त्रात ते ओलाडावे परी सिद्धांतू तो हाची. आम्ही योग मात्राचा अभ्यास करावा व त्या युगे याच अनुभवाला म्हणजे तुझे श्याम सुंदर चतुर्भुज रूप ही जीवास विश्रांतीची जागा आहे अशा अनुभवाला यावे. आम्ही शास्त्रांचा अभ्यास करावा परंतु त्या शास्त्रांचा सिद्धांत हाच चतुर्भुज रूप हीच विश्रांतीची जागा आहे. आम्ही यजने कीजते सकळे परे ते फळावे येण्याची फळे तीर्थे होतू सकळे याची लागी. आम्ही सर्व यज्ञ करावेत परंतु त्याचे फळ हेच म्हणजे चतुर्भुज रूप मिळावे. आमच्या सर्व तीर्थयात्रा याच करिता असोत आणि काही जे जे दान पुण्य आम्ही किजे तया फळी फळ हेची तुझे चतुर्भुज रूप. आणखी जे काही दान पुण्य आम्ही करू त्याच्या फळाच्या ठिकाणी तुझे चतुर्भुज रूप हेच फळ होय. आयशी तेथीची जीवा आवडी म्हणून हेची देखावया लवड सवडी वर्तताशी ते सांकडी फेडी वेगा. याप्रमाणे त्या चतुर्भुजाची आवड आहे म्हणून तेच पाहण्याकरिता लगबग आहे. ती अडचण म्हणजे तळमळ आपण लवकर दूर करा. आगा जीवीचे जाणते या सकळ विश्व वसवितेया प्रसन्न होई पूजितया देवांची देवा. हे अंतकरणातील सर्व गोष्टी जाणणाऱ्या देवा सर्व विश्व वसविणाऱ्या देवा व भजले जाणारे जे देव त्या देवांच्या देवा मला प्रसन्न हो. किरीटिनं गदिनं चक्रहस्तं इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहू भव विश्वमूर्ते. किरीट धारण करणारा गदा धारण करणारा हातामध्ये चक्र असणारा अशाच तुला पाहण्याची माझी इच्छा आहे. हे सहस्रबाहू हे विश्वरूप धारीन तू पुन्हा ते चतुर्भुज स्वरूप धारण कर. कैसे निलोत्पला रावित आकाशाही रंगू लावित तेजाची ओज दावित इंद्र निळा. त्या चतुर्भुज श्याम सुंदर रूपाचा नीलवर्ण कसा निळ्या कमळाला रंगवणारा आकाशासही निळा रंग देणारा व इंद्रनील नावाच्या रत्नाला निळ्या रंगाची शुद्धता दाखवणारा आहे. जैसा परिमळ झाला मरगजा म्हणजे पाचूच्या रत्नाला सुगंधाचा वास प्राप्त व्हावा. का आनंदाशी निघालिया भुजा आनंदास हात फुटावे त्याप्रमाणे भगवंताचे शरीर शोभत होते. ज्याचे जानवरी मकर ध्वजा जोडली बरोबर. ज्याच्या गुडघ्यांचा आश्रय केल्यामुळे मदनास सौंदर्य प्राप्त झाले. मस्तकी मुकुटा ते ठेविले
की मुकुटा मुकुट मस्तक झाले, शृंगाराले लाधले अंगाचे निजया. प्रभूंनी मुकुटाला मस्तकावर ठेवल्याबरोबर त्या मुकुटाला भगवंताचे मस्तक मुकुट झाले, म्हणजे भगवंताच्या मस्तकाने मुकुटाला शोभा आणली. व ज्या भगवंताच्या शरीराने शृंगारास वस्त्रे अलंकार इत्यादी अलंकार त्यामुळे शोभा प्राप्त झाली. इंद्रधनुष्याची आडणी माझी मेघ गगन रंगनी, तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या वर्तुळात जसा मेघ आवरलेला असतो, त्याप्रमाणे वैजयंती माळेने श्रीकृष्ण आवरले गेले. आता कवनी ते उदार गदा, आसुरादित कैवल्य पदा, कैसे चक्रहन गोविंदा सौम्य तेजे मिरवे. कोणती उदार गदा, की जे गदा असुरांना नेहमी मोक्षपदाला देते. गोविंदा, तुमचे सुदर्शन चक्र खरोखर सौम्य तेजाने कसे शोभत आहे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी, म्हणून आता तुम्ही तैसया हो आवे. फार काय सांगावे महाराज, ते आपले चतुर्भुज रूप पाहण्यास मी उत्सुक आहे. म्हणून आपण आता ते पूर्वीचे जे चतुर्भुज रूप होते ते धारण करावे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून निवाले जी डोळे. हे विश्वरूपाचे सोहळे भोगून माझे डोळे शांत झालेले आहेत. आता होता ती आधले कृपा मूर्ती लागी. आता त्याला श्रीकृष्ण ची मूर्ती पाहण्याकरता अत्यंत आधले म्हणजे उत्सुक झाले आहेत. ते साकार कृष्ण रूपडे वाचून पाहून आवडे, तेन देखता थोडे मानिता ते. ह्या डोळ्यांना त्या सगुण श्रीकृष्ण मूर्ती शिवाय इतर काही पाहणे आवडत नाही. ते सगुण स्वरूप यास पाहावयास मिळाले नाही तर या विश्वरूपाची माझ्या डोळ्यांना काही किंमत वाटत नाही. आमा भोग मोक्षाची ठाई, श्रीमूर्ती वाचोनी नाही, म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी. आता आम्हाला ऐहिक व पारलौकिक भोगाच्या ठिकाणी फार काय सांगावे. मोक्षाच्या ठिकाणी देखील श्याम सुंदर मूर्ती वाचून दुसरे काही नाही. म्हणून देवा, आता तू लवकर चतुर्भुज हो व हे विश्वरूपाचा पसारा आटोपता घे. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, प्रसन्न होऊन मी माझ्या ऐश्वर्याच्या सामर्थ्याने तुला ही माझी तेजोमय विश्वात्मक अनंत व आद्य असे श्रेष्ठ स्वरूप दाखवले. हे माझे रूप तुझ्या खेरीज पूर्वी कोणीही पाहिले नाही. या अर्जुनाच्या बोला विश्वरूपा विस्मयो झाला, म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कुणी. अर्जुनाचे हे बोलणे ऐकून विश्वरूपधारी परमात्म्याला चमत्कार वाटला आणि तो म्हणाला, असा दुसरा कोणीच विचारी पाहिला नाही. कोण ही वस्तू पावला आशी, तया लाभाचा लुपून घेशी, माभिने काय नेनो बोलशी, हे काढू ऐसा. ही कोणती वस्तू तुला प्राप्ती झाली आहे, तिच्या प्राप्तीचा आनंद मानत नाहीस, उलट एक कल्ली मनुष्यासारखा भिवून काय बोलतोस हे कळत नाही. आम्ही सावियाची जय प्रसन्न होणे, ते अंगची वरी म्हणे देणे, वाचूनी जीव असे वेचणे कवना शिगा. आम्ही जेव्हा सहजच प्रसन्न होतो तेव्हा आपले शरीरापर्यंत सुद्धा भक्ताने जे म्हटलेले असेल
ते त्यास देतो, पण याशिवाय अर्जुना कोणास आपला जीव अर्पण करणे अशी गोष्ट कुठे आहे काय? ते हे तुझे चाडे आजी जीवाचे निदळवाडे, कामवून या एवढे रचिले ध्यान. आज जो माझा जीव सर्व एकत्र गोळा करून तुझ्या इच्छे करता हे एवढे विश्वरूप मूर्तीचे रूप तयार केले आहे. आयशी काय नेनो तुझी ए आवडी, झाली प्रसन्नता मुची वेढी. वेडी म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी. आमची प्रसन्नता तुझ्या आवडीमुळे वेडी झाली आहे की काय हे कळत नाही, म्हणून आम्ही गुप्त गोष्टीचा जगात ध्वज लावला, म्हणजे जगात प्रसिद्ध केले. ते हे आपारा आपारो स्वरूप माझे परात्पर, येथून ते अवतार कृष्णाधिक. ते हे माझे माये पलीकडील स्वरूप अमर्याद वस्तूपेक्षा अमर्याद आहे, व कृष्णाधिक जे अवतार होतात ते येथूनच होतात. हे ज्ञान तेजाचे निखिळ विश्वात्मक केवळ, अनंत हे आढळ आद्य सकळा. हे स्वरूप केवळ ज्ञान तेजाचेच बनलेले आहे व विश्व हे केवळ त्याचे स्वरूप आहे. या स्वरूपाला कधी अंत नाही व ते कधी ढळत नाही व ते सर्वांचे मूळ आहे. हे तुझ वाचोनी अर्जुना पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना, जे जोगे नव्हे साधना म्हणून या. अर्जुना, हे विश्वरूप तुझ्याशिवाय पूर्वी दुसऱ्या कोणी ऐकलेले किंवा पाहिलेले नाही, कारण हे कोणत्याही साधनाने प्राप्त होण्यासारखे नाही. न वेद यज्ञाध्ययनैर न दानैर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः, एवं रूपः शक्य अहन्नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. हे कुरुकुल श्रेष्ठा, वेद पठन, यज्ञ यागादी, शास्त्र पठन, दान, श्रौच स्मार्तादी कर्मे अथवा उग्र तपश्चर्या यांनी देखील असे हे माझे रूप मनुष्य लोकामध्ये तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणालाही दिसणे शक्य नाही. याची सोय पातले आणि वेदी मौनची घेतले, याज्ञिकी मागवते आले स्वर्गोनिया. वेद या विश्वरूपाला जाणण्याच्या मार्गाला लागले व ते चूप झाले, आणि यज्ञ म्हणशील तर त्याच्या प्राप्तीच्या मार्गाला लागले, परंतु ते स्वर्गापासूनच माघारी आले. साधके देखिला आयासू म्हणून वाळेला योगाभ्यासू, आणि अध्ययने सौरसू नाही येत. साधकांनी याच्या प्राप्तीचा त्रास पाहिला म्हणून त्यांनी योगाभ्यास टाकला, आणि अध्ययनाने विश्वरूप पाहण्याची योग्यता येत नाही. सिगेची सत्कर्मे धाविनले संभ्रमे, तेही बहुतेकी श्रमे सत्यलोकू ठाकिला. पूर्ण आचरलेली सत्कर्मे मोठ्या उत्कंठेने विश्वरूप प्राप्ती करता धावली व त्या बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक गाठला. तपी ऐश्वर्य देखिले आणि उग्रपण उभयाची सांडिले, एक तपसाधन जे ठेले अपरांतरे. तपांनी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले आणि आपला उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला. याप्रमाणे जे विश्वरूप तप वगैरे साधनापासून अमर्याद अंतरावर राहिले, ते हे तुवा अनायाशे विश्वरूप देखिले जैसे, ये मनुष्य लोकी तैसे न फवेची कवना. असे जे विश्वरूप ते तू काही एक श्रम न पडता जसे पाहिलेस, तसे या मनुष्य लोकात कोणासही पाहावयास सापडणार नाही. आजी ध्यान संपत्ती लागी
तुची एकू आथिला जगी हे परम भाग्य अंगी विरंचे नाही. आज ध्यान संपत्ती ध्यान संपत्ती असलेला तुझ्याशिवाय जगामध्ये दुसरा कुणी नाही. हे परम भाग्य ब्रह्मदेवाला सुद्धा लाभले नाही. आज ध्यान रूप संपत्ती करता जगात तूच एक संपन्न आहेस. असे श्रेष्ठ भाग्य ब्रह्मदेवाच्याही अंगी नाही. माते व्यथा माच विमूढ भाव दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुममेदं व्यपेतभिः प्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य. हे माझे अशा प्रकारचे भयानक रूप पाहून तू व्याकुळ होऊ नकोस, तू भ्रांत चित्त होऊ नकोस. गत भय व प्रीतियुक्त अंतःकरण होऊन पुन्हा तू माझे पूर्वीचे रूप पहा. म्हणून विश्वरूप लाभेस लाघ इतीचे भय नेघ नेघ. हे वाचून अन्य चांग न म्हणी काही. म्हणून विश्वरूप प्राप्तीने तू आपल्यास धन्य मान व या विश्वरूपाची भीती बाळगू नकोस. या विश्वरूपा वाचून काही चांगले मानू नकोस. हा गा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा झाला. मग कोणी अति ओसंडीला बुडी जाईल म्हणून. अरे अर्जुना, प्रत्यक्ष अमृताचा समुद्र भरलेला असला आणि अकस्मात कोणी तिथे प्राप्त झाला म्हणजे आला, मग आपण त्यात बुडून मरून जाऊ म्हणून कोणीतरी त्याचा त्याग केला आहे का? ना तरी सोनयाचा डोंगरू ईसनान चले हा थोरू. ऐसे म्हणून अव्यरू करणे घडे. अथवा एखादा मनुष्य सोन्याच्या डोंगराजवळ गेला असता हा एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपल्याला नेता येत नाही असे म्हणून त्याचा त्याग करणे घडेल काय? तर त्या मनुष्याकडून जेवढे सोने घेऊन जाता येईल तेवढे तो बरोबर घेऊन जाईल. दैवे चिंतामणी लिजे की हे ओझे म्हणून सांडिजे. कामधेनू दवडीजे न पोसवे म्हणून. दैवयोगाने चिंतामणी नावाचा रत्न अंगावर धारण करावे व ती ओझे म्हणून ज्याप्रमाणे टाकून द्यावे किंवा आपल्याला पोसवत नाही म्हणून ज्याप्रमाणे कामधेनू हाकून द्यावी. चंद्रमा लिया घरा मणी जे निगे करी तोशी उभारा. पडी साई पाडी तोशी दिन करा परता सर. चंद्र आपल्या घरी आला असता तुझ्या योगाने उष्मा होतो म्हणून त्याला ज्याप्रमाणे तू चालता हो असे म्हणावे. अथवा तू सावली पाडतोस म्हणून पलीकडे जा असे सूर्यास म्हणावे. तैशी ऐश्वर्य ही महातेज आजी हाता आली आहे सहज. की येथ तू जगजबज होवावी का. त्याप्रमाणे हे महातेज रूपी म्हणजे विश्वरूप ऐश्वर्य आज तुझ्या हाती सहज आले असे असून तेथे तुझी कासाविशी का व्हावी. परे नेनशीच गावंडिया काय कोपो आता धनंजया. अंग सांडोनी छाया लंगितो सीमा. परंतु हे अडाण्या गावंड्या म्हणजे अडाणी माणसा अर्जुना, तुला काही कळत नाही. आता तुझ्यावर काय रागवायचे. प्रत्यक्ष अंग सोडून तू सावलीला आलिंगन देत आहेस असे होत नाही का. हे नव्हे जो मी साचे येथ मन करुनिया काचे. प्रेम धरीशी अवगणीयेचे चतुर्भुज जे. विश्वरूप हे खरे रूप नाही काय, पण त्या ठिकाणी मन अधीर करून क्षुल्लक असे जे चतुर्भुज रूप त्या ठिकाणी तू प्रेम धरतोस हे बरे नाही. तरी अजूनही वरी पार्था
सांडी सांडी ही व्यवस्था ये विषयी आस्था करीशी जने. तर अर्जुना अजूनपर्यंत तरी हे तुझे ठरलेले मत म्हणजे विश्वरूप भयंकर आहे, भयंकर रूप आहे व चतुर्भुज हे सुंदर आहे म्हणून विश्वरूप टाकून देऊन चतुर्भुज रूप हो, हे जे तुझे मत झालेले आहे या सगुण रूपाविषयी प्रेम कदाचित धरशील तर धरू नकोस. हे रूप जरी घोर विकृती आणि थोर तरी कृत निश्चयाचे घर हीच करी. हे विश्वरूप जरी भयंकर अक्राळ विक्राळ आणि अवाढव्य असे आहे तरी चतुर्भुज रूपापेक्षा हे विश्वरूप माझे खरे रूप असल्या कारणाने हेच उपासनेला योग्य आहे असा तू पक्का निश्चय कर. कृपणा चित्तवृत्ती जैशी रोवोनी घाली ठेवा या पाशी मग अनुसदेनी देशी आपण असे. कंजूस मनुष्य आपले सर्व लक्ष ज्याप्रमाणे आपण पुरून ठेवलेल्या द्रव्याच्या साठ्यापाशी जखडलेले ठेवतो आणि मग केवळ देहाने आपले इतर सर्व व्यवहार करीत असतो. का आजाद पक्षिया जवळा जीव बैसोनी अवेसाळा पक्षिनी अंतराळा माझी जाय. किंवा पंख न फुटलेल्या पिलांची जवळ त्या घरट्यात आपला सर्व जीव ठेवून त्या पिलांची आई म्हणजे पक्षिणी जशी आकाशात संचार करण्याकरता जाते. एवढेच नाही तर नाना गायचरी डोंगरी परिचित्त बांधिले वशे घरी प्रेम येथीचे करी स्थानपती. अथवा गाय डोंगरात चरत असते परंतु तिचे सर्व लक्ष घरी आपल्या वासरावर अडकून राहिलेले असते. त्याप्रमाणे या विश्वरूप ठिकाणाचे तू आपले प्रेम प्रेम मालक कर. ये रे वरिचिलेनी चित्ते बाह्य सख्य सुखा पुरते भोगी जो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. बाकी वरवर बाह्यातकारी मनाने बाहेरच्या मैत्रीच्या सुखापर्यंत आमच्या चतुर्भुज श्याम सुंदर मूर्तीचा उपभोग घे. आता करू तुझ सारखे ऐशे म्हणितले विश्व तो मुखे तरी मागील रूप सुखे न्याहाळे पातू. आता तुझ्या म्हणण्यासारखे करू तर अर्जुना मागील सगुण रूप तू खुशाल पा. असे सर्व बाजूनी ज्याला मुखे आहेत असा विश्वरूप परमात्मा श्रीकृष्ण म्हणाला. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्ता स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमीनं भूत्वा पुनः सौम्य वपुर्महात्मा. संजय म्हणाला, असे वचन बोलून याप्रमाणे वासुदेवाने पुन्हा पूर्वीचे रूप दाखवले. पुन्हा सौम्य रूपधारी होऊन त्या महात्म्याने भयभीत अर्जुनाला धीर दिला. ऐशी वाक्य बोलत खेवो मागुता मनुष्य झाला देवो ही ना परी नवलावो आवडीचा ते महाराज. म्हणजे धृतराष्ट्राला उद्देशून संजय म्हणत आहेत, असे वाक्य बोलता क्षणीच देव पुन्हा मनुष्य झाले यात काही मोठेसे आश्चर्य नाही. परंतु श्रीकृष्णास अर्जुनाविषयीचे जे प्रेम होते त्या प्रेमाचेच मोठे आश्चर्य आहे. श्रीकृष्णाचे कैवल्य उघडे वरी सर्वस्व विश्वरूपा एवढे हाती दिदले की नावडे अर्जुनाशी. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म होतेच असे असून सुद्धा त्या परब्रह्म श्रीकृष्णाने विश्वरूपा एवढे आपले सर्वस्व अर्जुनाच्या हाती दिले. असे असून ते विश्वरूप अर्जुनाला आवडले नाही. वस्तू घेऊन माऊली ज्ञानेश्वर महाराज यावर असा कसा दृष्टांत देतात बघा. वस्तू घेऊन वाळीजे जैसे रत्नाशी दूषण ठेविजे
ना तरी कन्या पाहुनिया म्हणजे मना नये हे. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूचा स्वीकार करून मग ती वस्तू चांगली नाही म्हणून टाकून द्यावी, किंवा ज्याप्रमाणे अस्सल रत्नात काहीतरी खोड काढून बसावे, अशा मुलीला पाहून अथवा मुलीला पाहून मग ती आपल्याला पटत नाही, म्हणजे आपल्याला चांगली दिसली नाही असे ज्याप्रमाणे म्हणावे, तया विश्वरूपा एवढी दशा करिता प्रीतीचा वाढू कैसा शेल दिधले शे उपदेशा किरीटीशी देवे. श्रीकृष्णाने आपल्या चतुर्भुज सगुण देहाचा विश्वरूपा एवढा विस्तार केला. त्या गोष्टीवरून अर्जुनाविषयी श्रीकृष्णाच्या प्रेमाची वाढ कशी होती हे स्पष्ट होते. अर्जुनाला देवाने विश्वरूप दाखवले, हा त्याला शेलका म्हणजे अति उत्कृष्ट उपदेश केला. मोडोनी भांगाराचा रवा लेने घडिले आपलिया सवा, मग नावडे जरी जीवा तरी आटीचे पुढती. सोन्याची लगड मोडून जसा त्याचा आपल्या इच्छेने रूप दागिना तयार करून घ्यावा व मग तो दागिना जर आपल्या मनाला आवडला नाही तर मग तो पुन्हा तेच दागिन्याचे आटवून सोने करावे. तैशी शिष्याची प्रीती झाली, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले, ते मनानयेची मग आणले कृष्णपण मागुते. त्याप्रमाणे शिष्याच्या प्रीतीकरिता वरील दृष्टांताप्रमाणे गोष्ट घडली. कोणती म्हणाल तर प्रथम सगुण श्रीकृष्णमूर्ती होती, याचे विश्वरूप केले. ते अर्जुनाच्या मनाला पटेना, मनाला येईना, मग सगुण कृष्णरूप पुन्हा आणले. हा ठाववरी शिष्याची निकशी, सहा ते गुरु आहाते कवने दशी, परिणिनी जे आवडी कैशी संजयो म्हणे. येथपर्यंत शिष्याने दिलेला त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत, परंतु देवाचे अर्जुनाविषयी कसे प्रेम आहे ते कळत नाही असे संजय म्हणाला. मग विश्वरूप व्यापोनी भोवते, जे दिव्य तेज प्रगटले होते, तेचे सामावले मागुते कृष्ण रूपी तये. मग श्रीकृष्णाने विश्वरूपाचा पसारा घालून आपल्या सभोवती जे अलौकिक योगाचे तेज प्रगट केले होते, तेच त्याने पुन्हा त्या सगुण कृष्ण रूपात एकत्र करून साठवले. जैसे त्वंपद हे आघवे तत्पदे सामावे, अथवा द्रुमाकारू सांठवे बीज कणिके जेवी. ज्याप्रमाणे त्वम हे सर्व पद म्हणजे अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, परिच्छिन्न अशा जीवाचे लक्ष जे कुटस्थ चैतन्य, तत् पदाच्या अर्थामध्ये सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, विभू अशा ईश्वर तत्वाचे लक्ष जे ब्रह्म त्यात सामावले, अथवा वृक्षाचा आकार जसा बीजाच्या कणात साठवतो. ना तरी स्वप्न संभ्रमो जैसा, गिळीची जीवदशा, श्रीकृष्णे योगो हा तैसा संहारिला तो. अथवा जीवाची जागृत अवस्था ही स्वप्नाच्या सर्व विस्ताराला ज्याप्रमाणे गिळते, त्याप्रमाणे तो योग विश्वरूपाचा विस्तार श्रीकृष्णाने आपल्यात सामावून घेतला. जैशी प्रभा हारपली बिंबी, की जळद संपत्ती नभी, नाना भरते सिंधू गर्भी रिगाले राया. ज्याप्रमाणे सूर्यादिकांचे तेज हे सूर्यादिकांच्या बिंबात सामावते, किंवा मेघाचे समुदाय आकाशात मध्ये लीन होतात, अथवा राजा धृतराष्ट्रा समुद्राची भरती समुद्राच्या पोटात गडप होते. हो काजे कृष्णाकृतीची मोडी, होती विश्वरूप पटाची घडी, ते अर्जुनाची आवडी उकलून दाविली.
त्याप्रमाणे कृष्ण कृतीच्या रूपाने जी विश्वरूपी वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या पसंती करता देवाने उकलून दाखवली. तव परिमाना रंगो तेने देखिले साविया चांगो तेत ग्राहकीये नवेची लागो म्हणून घडी केली पुढती. तेव्हा एखादे वस्त्र विकत घेणारे गिऱ्हाईक जसे त्या वस्त्राची लांबी रुंदी रंग सहज पाहते त्याप्रमाणे अर्जुनाने या विश्वरूपी वस्त्राची लांबी रुंदी व रंग सहज चांगली पाहिली. त्यावेळी अर्जुनाकडून वस्त्र घेतले जाण्याचा संभवही नाही. म्हणून देवानी विश्वरूपी वस्त्राची सगुण कृष्णाकृतीरूपी घडी पुन्हा केली. तैसे वाढीचेनी बहुवसपणे रूपे विश्वजिंतिले जेने ते सौम्य कोडी सवाने साकार झाले. त्याप्रमाणे आपल्या वाढीच्या अतिशय विस्ताराने ज्या कृष्णरूपाने विश्व जिंकले होते ते विश्वरूपाने वाढलेले कृष्णरूप पुन्हा शांत सगुण व सुंदर असे झाले. किंबहुना अनंते धरिले धाकुटपण मागुते परी आश्वासिले पार्थाते बिहालियाशी. फार काय सांगावे, श्रीकृष्णाने पुन्हा मर्यादित सगुण रूप धारण केले पण भ्यालेल्या अर्जुनाला धीर दिला. जो स्वप्नी स्वर्गा गेला तो अवसात जैसा चिला तैसा विस्मयो जाहला किरीटीशी. त्यावेळी स्वप्नात स्वर्गाला गेलेला मनुष्य जसा अकस्मात जागा व्हावा म्हणजे तो जसा एकदम बदललेल्या परिस्थितीमुळे आश्चर्यचकित होतो तसे अर्जुनास झाले. ना तरी गुरु कृपे सवे ओ सरलिया प्रपंच ज्ञान आगवे स्फुरे तत्वती पांडवे श्रीमूर्ती देखिले. अथवा गुरु कृपया झाल्याबरोबर प्रपंचाचे सर्व ज्ञान ओसरल्यावर कसे एक ब्रह्म स्फुरते त्याप्रमाणे विश्वरूप ओसरल्यावर अर्जुनाने कृष्णमूर्ती पाहिले. तयवा पांडवा ऐशी चित्ती आडव विश्वरूपाची जवनिका होती ते पिटून गेली परवती हे भले जाहले. त्या अर्जुनाला मनात असे वाटले की माझ्या आणि चतुर्भुज श्रीकृष्ण मूर्तीच्या आड जो विश्वरूपाचा पडदा होता तो पलीकडे निघून गेला हे चांगले झाले. काय काळा ते जिनूनी आला की महावा तू मागा सांडिला आपुल्या बाई उतरला सातही सिंधू. जसा काय काळाला जिंकून आला किंवा प्रचंड वाऱ्यास मागे हटवले अथवा आपल्या हाताने 7 समुद्र पोहून उतरून आला. ऐसा संतोष बहु चित्ते घेजत असे पंडुसुते विश्वरूपा पाठी कृष्णा ते देखून या. अर्जुनाने विश्वरूपानंतर कृष्ण रूपाला पाहून आपल्या मनात असा फार आनंद मानला. मग सूर्याची अस्तमाने मागुती तारा उगवती गगनी तैशी देखो लागला वनी लोकासहित. मग सूर्य जसा मावळल्यावर आकाशात चांदण्या प्रगट होतात त्याप्रमाणे अर्जुन हा पृथ्वी पाहावयास लागला. पाहे तवती कुरुक्षेत्र तैशीची दोन्ही भागी झाले गोत्र वीरवर्ष ताती शस्त्रास्त्र संघाटवारी. अर्जुन पाहावयास लागला तो ते कुरुक्षेत्र तसेच होते. दोन्ही बाजूंना नातलग मंडळी तशीच पूर्वीप्रमाणे उभी होती आणि योद्धे शस्त्रांचे अस्त्रांचे समुदाय वर्षाव करीत होते. तया बाणांची मंडपा आतू तैसाची रथू आहे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. त्या बाणांच्या मांडवात रथ पूर्वीप्रमाणे स्थिर होता व घोडे हाकण्याच्या जागी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण विराजमान झाले होते व आपण खाली होता. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तं
तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतीं गतः. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, हे तुझे सौम्य मानव रूप पाहून आता मन ठिकाणावर येऊन मी पूर्ववत सावध झालो आहे. एवं मागील जैशी तैशी तिने देखिले वीर्य विलाशी मग म्हणे जी आलो ऐसे झाले आता. पराक्रम करणे हाच ज्याचा खेळ आहे. त्या अर्जुनाने याप्रमाणे पूर्वी जसे होते तसे श्रीकृष्णाचे रूप पाहिले व मग श्रीकृष्णास म्हणाला, आता मी जगलो असे मला वाटले. बुद्धी ते सांडोनी ज्ञान भेने वळघले रान अहंकारेशी मन देशो धडी झाले. माझे ज्ञान बुद्धीला सोडून भयाने रानोमाळ झाले होते आणि मन हे अहंकारासह परांगदा झाले होते. इंद्रिय प्रवृत्ती भुलली, वाचा प्राणा चुकली, ऐशी अपांपरी होती झाली शरीर ग्रामी. इंद्रिय विषयाकडे धावण्याची विसरली होती व वाचा ही प्राणास मुकली होती, म्हणजे वाचा बंद पडली होती. याप्रमाणे शरीर रूपी गावात दुर्दशा उडाली होती. ते अवघी आघवीची मागुती जिवंत भेटली प्रकृती. आता जिताने श्रीमूर्ती झाले या. ती बुद्धी मन व इंद्रिय सर्वच पुन्हा टवटवीत होऊन आपल्या मूळ पदावर आली. आता श्रीकृष्णा यांना जिवंतपण प्राप्त झाले. ही आपल्या स्वभावावर येऊन आपापली कामे करावयास लागली. ऐशी सुखजीवी घेतले मग श्रीकृष्णा ती जी म्हणितली, मिया तुमचे रूप देखिले मानुष हे. असा त्याने मनात आनंद मानला व मग तो कृष्णास म्हणाला, महाराज तुमचे हे मनुष्य रूप म्हणजे एकदाचे माझ्या दृष्टीस पडले. हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या चुकल्या बुजावून तुवा माया स्तनपान दिले. हे देवाधिदेवा, हे रूप दाखविणे म्हणजे मी जे चुकलेले मूल त्या मला तू जी आई तिने माझी समजूत घालून स्तनपानच दिले. जे विश्वरूपाचा सागरी होतो तरंगमवीत वावे वरी तो ये निजमूर्तीचा तिरी निघालो आता. महाराज, विश्वरूपी समुद्रात जो मी हाताने लाटे मागून लाट आक्रमित होतो म्हणजे गटांगळ्या खात होतो, तो मी या आपल्या चतुर्भुज मूर्ती रूप किनाऱ्यास लागलो आहे. ऐके द्वारकापूर सुहाडा मज सुकतिया जी झाडा. हे भेटी नव्हे बहुडा मेघाचा केला. हे द्वारकेच्या राजा ऐक, विश्वरूप दर्शनानंतर या चतुर्भुज रूपाची भेट ही भेट नव्हे तर मी जे सुकावयास लागलेले झाड त्या मला ही भेट म्हणजे मेघांचा वर्षावच होय. सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला. आता जिनयाचा फिटला अभरमवसा. तहानेने पिडलेला जो मी त्या मला हा चतुर्भुज श्रीकृष्ण म्हणजे अमृताचा सागरच अकस्मात भेटला. आता माझा जगण्याविषयीचा संशय दूर झाला. माझा हृदय रंगनी होताही हरिकलतांची लावणी सुखेशी बुजावणी झाली मज. माझ्या हृदय देशात आनंदाच्या विलीची लावणी होत आहे, म्हणजे आज सुखाची व माझी गाठ पडत आहे. श्री भगवान उवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्ट्वानसि मम देवाप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. श्रीकृष्ण म्हणाले,
महत् प्रयासानेही दिसण्याला कठीण असे जे माझे रूप तू पाहिलेस, त्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी देव देखील नित्य उत्सुक असतात. या पार्थाचे बोलासवे, हे काय गा म्हणितले देवे, तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी. या अर्जुनाच्या भाषणाबरोबर भगवंत म्हणाले, हे काय रे, तू विश्वरूपाच्या ठिकाणी प्रेम ठेवून सगुणाकडे ये. मागा ये श्रीमूर्ती, भेटावी सडिया ऐती, ते शिकवण सुभद्रापती विसरलाशी. मग या सगुण मूर्तीला म्हणजे विश्वरूपावर दृढ प्रेम ठेवून नुसते रिकामे देह सामुग्रीने भेटावे. हे सुभद्रापती अर्जुना, ही जी तुला मी मागे शिकवण दिली होती ती विसरलास. आगा आंधळ्या अर्जुना, हातालिया मेरू ही होय साना, ऐसा ती मना चुकीचा भाऊ. अरे अविचारी अर्जुना, एवढा मोठा मेरू पण तो एकदा का प्राप्त झाला म्हणजे त्याचे काही महत्व वाटत नाही, अशी जी मनाची समजूत होते ती चुकीची आहे. तरी विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभुई परी न जोडे तपे करिता. तरी आम्ही तुझ्या पुढे जे विश्वरूप दाखविले ते शंकराला सुद्धा अनेक तपे केली तरी प्राप्त होत नाही. आणि अष्टांगादी संकटी योगी शीनता ती किरीटी, परी अवसरू नाही भेटी जयाची. अर्जुना, योगी हे अष्टांग योगासारख्या संकटांना तोंड देऊन शिंतात, परंतु ज्या विश्वरूपाच्या दर्शनाचा प्रसंग त्यांना येत नाही, ते विश्वरूप एखादे वेळ, कै देखो आळो माळ, तैसे स्मरता काळ जातसे देवा. हे विश्वरूप एखादे वेळी तरी थोडेसे आम्ही केव्हा पाहू, असे चिंतन करताना देवाचा काळ जातो. आशेची अंजुळी ठेवून हृदयाचा निडळी, चातक निराळी लागले जैसे. आशारूप वंजळ हृदयरूप कपाळावर ठेवून चातक पक्षी जसे आकाशाकडे पाहतात, तैसे उत्कंठा निर्भर होऊन सुर नर, घोकिता ठै पार भेटी जयाची. त्याप्रमाणे देव मनुष्य हे विश्वरूप दर्शनाच्या उत्कंठतेने आतुर होऊन आठही प्रहार म्हणजे रात्रंदिवस विश्वरूपाची भेट होईल काय म्हणून घोकीत बसतात. परी विश्वरूपा सारिखे स्वप्नीही कोणी न देखे, ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले हे. परंतु विश्वरूपासारखी गोष्ट कोणी स्वप्नात सुद्धा पाहिली नाही, असे हे विश्वरूप ते तू आज प्रत्यक्ष सुखाने पाहिले. नाहम वेदैर्न तपसा न दाने न चेज्जया, शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवान सीमाम यथा. ज्या प्रकारे तू मला पाहिलेस त्या प्रकारे वेद पठनाने, तपाने, दानाने अथवा यज्ञाने देखील मी कोणाला दिसणे शक्य नाही. पै उपायाशी वाटा न वाहती येत सुभटा, साही सहित ओठा वाहिला विधी. परंतु अर्जुना, या विश्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही साधनाचा लाग लागत नाही व 6 शास्त्रास वेद लाग न लागल्याने या विश्वरूपापासून मागे हटले. मज विश्वरूपाच्या मोहरा चालाव्या धनुर्धरा, तपांची याही सर्व भारा नवीच लागू. मी जो विश्वरूप त्या माझ्याकडे चालत येण्याला अर्जुना तपाच्या सर्व समुदायाला सुद्धा सामर्थ्य नाही. आणि दानाकीर कानडे मी यज्ञी तैसा न सापडे, जैसे निकासुरवाडे देखिला तुवा. आणि तू जशा विस्ताराने मला पाहिलेस तसा मी दानांनी दिसण्यास खरोखर कठीण असून यज्ञानीही मी तसा पाहण्यास सापडत नाही. तैसा मी एकीची परी आतुडे गावधारी, जरी शक्ती ओनीवरी चित्ता ते गा.
तू ज्या विस्ताराने मला पाहिले तसाच मी एकाच प्रकाराने पाहावयास सापडतो, व तो प्रकार हाच की जर भक्ती येऊन चित्ताला वरील तरच मी पाहावयास सापडतो, हे लक्षात ठेव. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधुर्जुन, ज्ञातुं द्रष्टुंच तत्त्वेन प्रवेष्टुंच परंतप. पण हे अर्जुना, अशा स्वरूपाचा जो मी, त्या मला हे अनन्य भक्तीच्या योगाने तत्वतः जाणणे, पाहणे आणि माझ्यामध्ये लीन होणे शक्य आहे. परे तेची भक्ती ऐशी पर्जन्याची सुटिका जैशी, धारा वाचून येणारीशी गतीची नेणे. परंतु तीच भक्ती अशी की पावसाच्या वृष्टीस पृथ्वी वाचून जशी निराळी गतीच ठाऊक नसते, तशी म्हणजे त्या भक्तीला मज वाचून दुसरा विषयच नाही. का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्राती गिवसिती, गंगा जैशी अनन्य गती मिळालीच मिळे. अथवा सर्व जलरूप संपत्ती घेऊन भागीरथी जशी समुद्राचा शोध करीत करीत एक निष्ठेने समुद्रास मिळून पुन्हा मिळतच आहे, तैसे सर्व भाव संभारी न धरत प्रेम एकसरी, मज माझी संचरी मीची होनी. त्याप्रमाणे सर्व भावांच्या समुदायासह अनावर प्रेम मद्रूप होऊन एकसारखे माझ्यामध्ये प्रवेश करते. आणि देवीची मी ऐसा थडिये माझारी, सरिसा क्षीराब्दी का जैसा क्षीराचाची. आणि क्षीर समुद्र जसा काठावर व मध्येही एकसारखा दूधमयच असतो, त्याचप्रमाणे मी सारखा सर्व व्यापी आहे. तैसे मज लागोनी मुंगीवरी, किंबहुना चराचरी भजनाची का दुसरी भ्रांती नाही. त्याप्रमाणे माझ्यापासून तो मुंगीपर्यंत फार काय सांगावे, सर्व स्थावर जंगमात्मक जगामध्ये भजनाला माझ्याशिवाय दुसरे काही नाही, याबद्दल शंकाच नाही. तयाची क्षणासवे एवं वेद मी जाणवी, जाणितला तरी स्वभावी दृष्ट होय. असे ज्या वेळी होईल त्याच क्षणाबरोबर मी म्हणजे भगवंत विश्वरूप आहे असे कळेल, आणि असा मी समजल्यावर साहजिकच रीतीने मी तसा विश्वरूप दिसेन. मग इंधने अग्नी उद्दीपे, आणि इंधन हे भाष हारपे, ते अग्नीची होनी आरोपे मूर्त जेवी. मग काष्टामध्ये घर्षणाने अग्नी उत्पन्न झाल्यावर काष्ट हा शब्द नाहीसा होऊन हे काष्टच जसे मूर्तिवंत अग्नी बनते. का उदय न कीजे तेजाकारे, तव गगनची होऊनी असे अंधारे, मग उदेलिया एकसरी प्रकाशू होय. अथवा जोपर्यंत सूर्याने उदय केला नाही तोपर्यंत आकाशच अंधार होऊन असते, मग सूर्योदय झाल्यावर ते आकाशाचे एकसारखे प्रकाशमान होते. तैसी माझा साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. त्याप्रमाणे माझे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर अहंकाराची एरझार संपते, आणि अहंकाराचा नाश झाल्यावर द्वैत जाते, हे लक्षात ठेव. मग मी तो हे आघवे एकमीची आथी स्वभावे, किंबहुना सामावे समरसे तो. मग मी तो आणि सर्व विश्व हे एक मीच स्वभावता आहे. फार काय सांगावे, तो ऐक्य भावाने माझ्यामध्ये सामावला जातो. मत्कर्म कृन्मत परमो मद्भक्त संगवर्जिता, निर्वैरः सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. हे पांडवा,
जो मत प्रित्यर्थ कर्म करणारा, मीच ज्याचे प्राप्तव्य आहे असा माझा भक्त, संसार संगरहित, कोणाही भूताशी वैर नसलेला असा तो पुरुष मजप्रत येतो. जो मजची एका लागी, कर्मी वातशी अंगी, तया मी वाचून जगी गोमटे नाही. जो भक्त माझ्या एकट्या करिताच शरीराने कर्मे आचरतो आणि ज्याला जगामध्ये माझ्या वाचून दुसरे काही चांगले नाही. दृष्टा दृष्ट सकळ, जयाची मीची केवळ, जेने जिनयाचे फळ, मजची ठाम ठेविले. ज्याचा इह परलोक, दृष्टा दृष्ट म्हणजे दिसणे, आणि अदृष्ट म्हणजे न दिसणे. आता दिसायला काय, हे इहलोक दिसतो. अदृष्ट काय आहे, स्वर्गलोक परलोक हा अदृष्ट आहे. ज्याचा इह परलोक हे सर्व केवळ मीच होऊन राहिलो आहे व ज्याने आपले जगण्याचे प्रयोजनच माझीच प्राप्ती होणे हेच हरवले आहे. भूते हे भास विसरला, जे दिठी मीची आहे बांधला, म्हणून निर्वैर झाला सर्वत्र भजे. तो भूते ही भाषा विसरला, कारण त्याच्या दृष्टीला माझ्याशिवाय दुसरा विषय नाही, म्हणून तो निर्वैर झाला. आता तो सर्व ठिकाणी मला ओळखून माझी भक्ती करतो. ऐसा जो भक्तू होय, तयाचे त्रिधातू कही, जै जाये तैमीची हो निठाये पांडवागा. अरे अर्जुना, असा जो भक्त आहे त्याचे हे शरीर ज्यावेळी पडते त्यावेळी तो मीच होऊन राहतो. ऐसे जगद्दूदर दोन दिले, तेने करुणार सरसाळे, संजयो म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे. उदरामध्ये जगत असल्यामुळे दोंदिल झालेले व करुणेच्या रसाने रसाळ असे जे श्रीकृष्ण देव ते याप्रमाणे बोलले असे संजय धृतराष्ट्राला म्हणाला. यावरी तो पांडू कुमरू, झाला आनंद संपदा थोरू, आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी. याप्रमाणे श्रीकृष्ण बोलल्यानंतर तो अर्जुन आनंद रूपी धनाने थोर झाला आणि श्रीकृष्णाच्या चरणाचे सेवन करण्यात जगामध्ये तोच एक चतुर होता. तेने देवाची या दोनही मूर्ती, निकिया न्याहाळिलिया चित्ती, तव विश्वरूपाहुनी कृष्णाकृती देखिला लाभो. त्याने देवाच्या दोन्ही मूर्ती चित्तामध्ये चांगल्या न्याहाळून पाहिल्या, तेव्हा विश्वरूपापेक्षा कृष्णाच्या सगुण रूपामध्ये फायदा आहे असे त्यास आढळून आले. परे तयाची जाणीवे, मानून किजेची देवे, जे व्यापकाहुनी नव्हे एक देशी. परंतु त्याच्या या समजुतीला देवाने मान दिला नाहीच, कारण व्यापक रूपापेक्षा विश्वरूपापेक्षा एकदेशी रूप म्हणजे चतुर्भुज रूप बरे नव्हे असे श्रीकृष्ण म्हणाले. हेची समर्थावया लागी, एक दोन चांगे उपपत्ती शारंगी दाविता झाला. आणि हेच चतुर्भुज रूपापेक्षा विश्वरूप बरी ही गोष्ट स्थापित करण्याकरिता एक दोन चांगल्या युक्ती श्रीकृष्णाने दाखविल्या. ते ऐकून सुभद्रा कांतो चित्ती आहे म्हणतो, तरी होय बरवे दोन्ही आतू ते पुढती पुसो. त्या युक्ती ऐकून अर्जुन मनात म्हणतो, या दोन्ही रूपामध्ये कोणते बरे आहे ते देवाला आता यापुढे विचारो. ऐसा आलोचू करुणी जीवी, आता पुसती ओज बरवी, आदरील ते परिसावी पुढा कथा. याप्रमाणे मनात विचार करून आता तो प्रश्न विचारण्याचा चांगला प्रकार स्वीकारील ती कथा पुढे आहे ती ऐकावी. प्रांजळ ओवी प्रबंधे,
गोष्टी सांगिजेल विनोदे, निवृत्ती पाद प्रसादे ज्ञान देवो म्हणे. निवृत्तीनाथांच्या पायाच्या कृपेने ती कथा सोप्या अशा ओवी छंदात मजेने सांगण्यात येईल असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भरोनी सद्भावाची अंजुळी, मी ओविया फुले मोकळी, अर्पिली अघ्री युगली विश्वरूपाचा. मी शुद्ध भावनारूप उंजळीत ही ओव्यारूपी मोकळी फुले भरून विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केली असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. येथे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योगो नाम एकादशोऽध्यायः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम. 11वा अध्याय समाप्त.